नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज म्हणजे 2 एप्रिलची तारीख आहे आणि या दिवशी युट्यूबवर एक मी व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओच्या आधारावर काहीतरी बोलणं मला अगत्याचं वाटलं. वजाहत नावाचा कोणतरी एक कोलकात्यामध्ये टॅक्सी चालवणारा मुस्लिम, त्या मुस्लिमाशी एका व्यक्तीने गप्पा केल्या आणि आपल्या मोबाईल फोनवर त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि ते रेकॉर्डिंग त्याने टाकलेलं होतं आणि मला असं वाटलं की ह्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ केला पाहिजे. तो मी करणार आहे. पण ज्या प्रकारे ममता दिदी बंगालमध्ये घेरली गेलेली आहे आणि त्याचं आकलन अगदी बंगालमध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट करणाऱ्यांनाही येत नाहीये आणि म्हणून खऱ्या अर्थाने सामान्य माणसाकडून येणारी जी माहिती आहे ती मला बंगालचे अंदाज बांधायला महत्वाची वाटते. त्यापैकी एक माहिती इतकी चमत्कारिक आहे की मला असं वाटलं की 15 वर्ष मुख्यमंत्री पदी राहिलेली आणि त्याच्या आधी जवळजवळ 10 वर्ष राष्ट्रीय राजकारणात किंवा बंगालच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या ममता बॅनर्जी हे इतक्या भेदरलेल्या घाबरलेल्या असतील असं मला वाटलं नव्हतं. पण ज्या अशा बातम्या येतात, ज्या रेग्युलर मीडिया, वर्तमानपत्र, चॅनेल यांच्याकडून आलेल्या नाहीत पण सामान्य माणसाकडून येतात, त्या मला गंभीर वाटतात आणि त्यातली ही बातमी जी आहे ती खरंच धक्कादायक आहे. एका बंगालमधल्या माझ्या चाहत्याने, जो मला हिंदीत ऐकत असतो, रेग्युलर हिंदीत मला ऐकणारा, बंगालला कलकत्त्याला असलेला एक माझा चाहता आहे आणि त्याने मला कुठून माझी ईमेल मिळवली माहित नाही पण त्याने मला ईमेलवर ममता दिदींच्या विधानसभा मतदारसंघातलं एक पोस्टर फोटो काढून पाठवलं आणि ते पोस्टर बघून मी चकित झालो मित्र. कारण मला महाराष्ट्राच्या राजकारणात आणि बंगालच्या राजकारणात काहीतरी सारखं सारखं घडतंय असं मला वाटतं. तुम्हाला आठवतं, आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या. मुंबई, पुणे, नाशिक वगैरे धरून 29 महापालिका. आणि या महापालिकांच्या निमित्ताने 2 ठाकरे बंधू एकत्र आले याचा डंका मराठी माध्यमामध्ये इतका पिटला जात होता की मराठी अस्मिता हा शिवसेनेचा अजेंडा नसून मराठी माध्यमांचा आणि मराठी पत्रकारांचा अजेंडा आहे असं वाटावं, अशी परिस्थिती होती. आणि मग त्या निमित्ताने मराठी अमराठी असले एक राजकीय वादंग सुरू झालं होतं आणि त्या वादामध्ये पुन्हा पुन्हा शिवसेनेचे तरुण नेते, उबाठा शिवसेनेचे तरुण नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या राजकीय जीवनातील एक प्रसंग अगत्याने सांगितला जात होता. ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच जाहीर केलं होतं खूप वर्षापूर्वी की मी कधीही निवडणूक लढवणार नाही आणि मी आत्मचरित्र लिहिणार नाही. आणि त्यांनी आपला शब्द पाळला. त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी पण कधी निवडणूक लढवली नव्हती. पण ज्यावेळेला तिसरी पिढी आली, आदित्य ठाकरे यांनी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली, तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला निवडणूक लढवायची, आपल्याला विधानसभेत, लोकसभा वगैरे हे जे संसदीय राजकारण आहे त्यामध्ये जायचंय. याची खुणगाठ आदित्य ठाकरेंनी मनाशी बांधलेली होती आणि आजोबांच्या हयातीमध्येच आणि राज ठाकरे शिवसेना सोडून गेल्यानंतर बाळासाहेबांनीच आपल्या नातवासाठी युवा सेना नावाचं एक वेगळं संघटन सुरू केलं. वास्तविक राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली जी विद्यार्थी सेना होती ती सगळीच्या सगळी फळी राज ठाकरेंच्या बरोबर निघून गेली होती आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये युवकांसाठी वेगळा काही प्लॅटफॉर्म राहिलेला नव्हता. तो आपल्या नातवाच्या रूपाने उभा करायचा असं कदाचित बाळासाहेबांनी ठरवलं आणि युवा सेनेचे अध्यक्ष
म्हणून अल्पवयीन आदित्य ठाकरे यांना शिवसेनेमध्ये नेता बनवण्यात आलं. आणि तेव्हापासून गोष्ट उघड होती, आदित्य ठाकरे यांना सत्तेच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट होता. फक्त वय निवडणुकीला उभं राहण्यासाठी आवश्यक होतं तितकं वाढण्यापर्यंत त्यांना प्रतीक्षा करण्याखेरीज पर्याय नव्हता. म्हणून 2014 मध्ये ज्या वेळेला मोदी युग सुरू झालं होतं, लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या आणि विधानसभेसाठी जागा वाटप व्हायचं होतं, त्या जागा वाटप करायला सुभाष देसाई आणि तुमचे आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या वतीने डेप्यूट करण्यात आलं होतं आणि त्यामुळे भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज सुद्धा झाले होते. असो, 2019 येता येता आदित्य ठाकरे यांचं वय आवश्यक तितकं पूर्ण झालं आणि त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवायची ठरवली आणि त्यासाठी मुंबईतला सर्वाधिक मतं मिळवू शकणारा शिवसेनेचा जो वरळी मतदारसंघ होता तो त्यांनी निवडला. सुनील शिंदे सारखा तिथला विद्यमान आमदार होता, त्याला घरी बसून त्याच्या जागी आयत्या वेळावर आदित्य ठाकरे उमेदवारी करायला आले, पण तेवढाही आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नव्हता. म्हणूनच आदित्य ठाकरे यांनी 2014च्या निवडणुकीत सुनील शिंदेनी ज्याला पराभूत केलं होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सचिन अहिर यांना सुद्धा गोडी गुलाबीने शिवसेनेत आणलं. थोडक्यात वरळीमधले 2 आजी आणि माजी आमदार यांना आपल्या गोटात आणून आपल्या विरुद्ध एक मतही पडू नये इतकी वरळीची जागा सुरक्षित करून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. पण मनातली भीती असते, तिला बाहेरची भीती दाखवायचं कारण नसतं. आदित्य ठाकरेंना अजिबात आत्मविश्वास नव्हता की सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे 2 दिग्गज आपल्या पाठीशी उभे असताना सुद्धा आपण निवडून येऊ का. आणि खरं तर नाव घेण्यासारखा कोणीही मोठा उमेदवार कुठल्याही पक्षाचा हा आदित्य ठाकरेंच्या विरोधात नव्हता. पण आपल्याला फक्त मराठी मतावर विसंबून राहता येणार नाही ही भीती आदित्य ठाकरेंच्या मनात इतकी होती की आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा निवडणुकीसाठी लागलेलं पहिलं पोस्टर जे होतं ते गुजराती मतदाराला चुचकारणारं होतं. वरळी नाक्याला आणि वरळीच्या इतर भागामध्ये लागलेल्या आदित्य ठाकरेंच्या पहिल्या पोस्टरवर केम छो वरळी असं गुजराती भाषेमध्ये गुजराती लिपीमध्ये रंगवलेलं पोस्टर झळकलं होतं. मला आज बंगालच्या विधानसभेमध्ये 3दा मुख्यमंत्री झालेल्या आणि अनेकदा केंद्रीय मंत्री किंवा खासदार झालेल्या ममता दिदींचा आत्मविश्वास हा आदित्य ठाकरेंसारखा ढासळलेला दिसतोय. आदित्य ठाकरेंसारखा ढासळलाय म्हणजे काय झालंय तर आपल्याला गुजराती मतं मिळाली पाहिजेत यासाठी आदित्य ठाकरे जितके अगतिक झाले होते जवळपास तितक्याच ममता दिदी अगतिक झालेले आहेत. आपल्या मराठी बाण्यासाठी सतत झेंडा फडकवणारी शिवसेना उभाठा असो किंवा शिवसेना असो त्याचे आदित्य ठाकरे उमेदवार होते आणि त्यांना गुजराती मतदाराला चुचकारा असं वाटलं आणि आज ममता दिदींना आपल्या बाले किल्ल्यात भवानीपुरा या कोलकात्याच्या राखीव मतदारसंघात त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये गुजराती मतदाराची दाढी कुरवाळावी असं वाटलेलं आहे. आणि गुजराती लिपीमध्ये गुजराती भाषेमध्ये बनवलेलं एक पोस्टर ममता दिदीच्या मतदारसंघामध्ये झळकलेला आहे आणि त्याचाच फोटो या माझ्या कोलकात्याच्या चाहत्याने पाठवला. बघा, तुमचे आदित्य ठाकरे आणि इथे ममता दिदी हे सारखेच भेदरलेले उमेदवार आहेत ही गोष्ट त्याने माझ्या डोक्यात घातली. ममता दिदी कोलकात्याच्या ज्या भवानीपुरा कालीघाट वगैरे मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येतात
त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर गुजराती आणि मारवाडी लोकसंख्या आहे आणि अर्थात ते कोलकात्याचे मतदार आहेत. 3-3, 4-4, 10-10 पिढ्या बंगालमध्ये आणि कोलकात्यात काढलेली ही गुजराती आणि मारवाडी मंडळी ही अस्खलित बंगाली बोलू शकतात. आपल्याकडे पण अनेक मराठी भाषा बोलणारे गुजराती तुम्हाला सापडतील. अगदी सांगली, कोल्हापूरमध्ये सुद्धा अस्खलित मराठी बोलणारी माणसं, आपली गुजराती माणसं तुम्हाला मिळू शकतात, भेटू शकतात. तीच गोष्ट बंगालमध्ये. पण गुजराती समाजाचे खासियत आहे, ते जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपली गुजराती अस्मिता आणि गुजराती संस्कृती ही विसरत नाहीत. घराचा उंबरठा ओलांडला की ते बंगाली असतील, मराठी असतील, बिहारी असतील, उत्तर भारतीय असतील, पण उंबरठा ओलांडून परत घरात आले की ते गुजराती असतात, ते मारवाडी असतात. ते आपल्या घरात, कुटुंबात, परिवारामध्ये कधीही एकमेकांशी आपल्या भाषेत बोलतात. गुजरातीमध्ये, मारवाडीमध्ये एकमेकांशी संवाद साधतात. जे आपल्यासारखे मराठी किंवा इतर लोक जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी ते पाळत नाहीत, गुजराती पाळतात. आणि म्हणून कोलकात्यामधला गुजराती असो किंवा मुंबईतला गुजराती असो, त्याला चुचकारायचं असेल तर गुजराती भाषेतच काहीतरी करावं लागतं. जे आदित्य ठाकरेंनी केम छो वरली असं पोस्टर लावलं होतं, तसंच ममता बॅनर्जींनी भवानीपुरामध्ये गुजराती भाषेमधलं पोस्टर लावलेलं आहे. आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, तुम्ही अति आत्मविश्वास असला की तुम्हाला कोणी नुकसान करण्याची गरज नसते, तुम्हीच स्वतःचं नुकसान करता. ममता दीदींनी बंगालमध्ये ज्या प्रकारे लागोपाठ तीनदा सरकार बनवलं, प्रचंड बहुमत मिळवलं, त्यानंतर त्यांना इतका आत्मविश्वास आलेला आहे की आपण दगड धोंड्याला शेंदूर फासू आणि तो लोकसभेवर निवडून येणार, याचा आत्मविश्वास ममता दीदीमध्ये आहे. म्हणूनच तो गुजरातचा युसुफ पठाण नावाचा क्रिकेटपटू, याला बंगालचे काय ते मुर्शिदाबाद का मालदा या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध उभा करून लोकसभेवर निवडून आणला. बिहारचा शत्रुघ्न सिन्हा असेल किंवा कीर्ती आझाद यांना बंगालमधून निवडून आणले लोकसभेवर. मी शेंदूर फासेन, त्याला तृणमूलचा खासदार करायचं, इथपर्यंत बंगाली मतदाराचा विश्वास ममता दीदीने मिळवलेला होता. आज तो आत्मविश्वास किती ढासळलाय की अशी स्वतःची कुवत नसलेली माणसं दगडाला, ममता दीदी शेंदूर फासत होता, ते दगड आता ममता दीदीच्या डोक्यावर पडायला लागले. अशापैकीच एक महुआ मोहित्रा नावाची खासदार आहे, तिची स्वतःची लायकी काही नाही, देखणी आहे, अस्खलित इंग्रजी बोलू शकते, अस्खलित भाषण करू शकते. हे खरं असलं तरी स्वबळावर एखाद्या मतदारसंघातून निवडून येण्याची क्षमता या महुआ मोहित्रा नावाच्या तृणमूल खासदाराकडे नाही. पण ती आक्रमक आहे. एवढ्या एका गोष्टीसाठी ममता दीदीने तिला डोक्यावर चढवून ठेवली होती आणि हा दगड आता ममता दीदीच्या डोक्यावर पडलेला आहे. झालं असं की सध्या ज्या मतदार याद्यांची सुधारणा, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सगळ्या जंजाळात फसलेल्या ममता दीदी ज्या आहेत, त्यांनी मोदी आणि शहा यांना गुजरातचे नेते आणि ते गुजरातचं बंगालवर आक्रमण असा जो कल्लोळ केला होता, त्याचा आधार घेऊन या महुआ मोहित्रा यांनी थेट गुजराती भाषेवर, गुजराती संस्कृतीवर, गुजराती माणसावर हल्ला चढवला. एका पत्रकार परिषदेमध्ये महुआ मोहित्रा यांनी स्वातंत्र्य चळवळीत कोणी गुजराती नव्हताच इथपर्यंत आरोप केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बंगाली लढले आणि गुजराती आयते येऊन सत्तेवर बसले, असं नको तितकी मुक्ता फळं
महुआ मोहित्राने उधळली. पण ही उधळताना महुआ मोहित्राला एक गोष्ट माहिती नव्हतं की ममता दिदीच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या संख्येने गुजराती आणि मारवाडी आहेत आणि ते रागावले तर त्याचा फटका ममता दिदीला बसेल याची पर्वा दगड महुआ मोहित्राला नव्हती. म्हणून तिने त्या पत्रकार परिषदेमध्ये मुक्ताफळं उधळली आणि भाजप अशा गोष्टीचा फायदा उचलणार नाही तर काय करणार. परिणामी ममता दिदी अडचणीत आलेल्या आहेत. कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये 15-20% गुजराती लोकसंख्या आहे असं म्हणतात, मारवाडी लोकसंख्या आहे. आणि त्यामुळेच या गुजराती मारवाडी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रातून कलकत्ता महापालिकेवर निवडून येणारा एक तृणमूलचा नगरसेवक आहे, त्याला ममता दिदींनी खुलासा करायला लावला. आणि नुसता खुलासा केलेला नाही की महुआ मोहित्रा बोलली ते चुकीचं आहे असं बोलायला नको वगैरे वगैरे नाही, हे ममता दिदीला सुद्धा आवडलं नाही. गुजरातच्या आणि गुजराती माणसांच्या विरोधात महुआ मोहित्रा बोलली हे ममता दिदीला सुद्धा आवडलं नाही असं सांगणारा त्या तृणमूलच्या नगरसेवकाचा एक व्हिडिओ आलेला आहे. आणि तो त्यात साफ सांगतो की मी या बाबतीत ममता दिदीशी बोललेलो आहे आणि त्यांना देखील महुआ मोहित्राचं हे स्टेटमेंट अजिबात आवडलेलं नाही. आणि ममता दिदींनी सांगितलं म्हणूनच आपण हा खुलासा करतोय की ममता दिदी गुजराती आणि मारवाडी समाजाच्या विरुद्ध नाही. आणि हा खुलासा करताना कोलकात्यामधला हा तृणमूलचा बंगाली नगरसेवक हा चक्क बंगाली नाही तर गुजराती भाषेमध्ये सुद्धा खुलासा करतोय, गुजराती भाषेमध्ये माफी सुद्धा मागतोय. आहे की नाही गंमत. जी अवस्था 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंची झाली होती, मराठी वाणा मराठी अस्मिता बोलायचं आणि अगतिकता गुजराती मतांसाठी दाखवायची, तशीच काहीशी स्थिती आज चारी बाजूने घेरले गेलेल्या आणि आपल्या जागेचा आत्मविश्वास सुद्धा गमावलेल्या ममता दिदीची झालेली आहे. भवानीपुरा हा ममता दिदीचा स्वतःचा वास्तव्याचा एरिया आहे, बालेकिल्ला आहे. त्या तिथेच राहतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्याच भवानीपुरा परिसरात राहतात. पण तिथून सुद्धा आपण यावेळेला ठामपणे निवडून येऊ याचा आत्मविश्वास ममता दिदीला राहिलेला नाही. आणि म्हणून थेट गुजराती भाषेमध्ये गुजराती लिपीमध्ये त्यांनी पोस्टर काढले. आणि एवढंच नाही तर त्यांच्या पक्षाचा बंगाली नगरसेवक गुजराती भाषेमध्ये व्हिडिओ करून महुआ मोहित्रा तृणमूलची खासदार हिने जी मुक्ताफळं उधळली आणि गुजराती मारवाडी समाजाला दुखवलं त्यांची माफी गुजराती भाषेत बोलून एक बंगाली माणूस माफी मागतोय. आणि म्हणून मी त्याला आपल्याच बालेकिल्ल्यात ममता दिदीची अवस्था आदित्य ठाकरे सारखी झाली असा त्याचा अर्थ लावतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.